या ठिकाणी उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे बारामतीची निवडणूक ही एक आगळी वेगळी निवडणूक आहे आणि यावेळी या निवडणुकीच्या निमित्ताने मला जे चित्र पाहायला मिळत आहे, आमच्या राहुल दादाला असं वाटलं की बारामतीमध्ये सभेला किती लोक येतील आणि म्हणून त्यांनी 10,000 लोक मावतील एवढाच मांडव घातला। मी तुम्हाला सांगत होतो मांडव कमी पडेल, मांडव कमी पडेल। बघा मांडव कमी पडला, बाहेर देखील लोक बसलेले आहेत। आता या ठिकाणी इंदापूरमध्ये अख्खं इंदापूर हे आपल्या सोबत आहे आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो यावेळी इंदापूरच्या जनतेनं निर्णय घेतलाय। इंदापूरच्या जनतेनं निर्णय घेतलाय जे 1991 साली विश्वासघाताचं राजकारण सुरू झालं आणि सातत्याने चाललाय, त्या 1991 पासून सुरू झालेल्या विश्वासघाताच्या राजकारणाला आता इंदापूर कायमचा विराम देणार आहे आणि या ठिकाणी महायुतीची सत्ता येणार आहे। आपल्या लक्षात असेल 1991 साली स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटील यांना पवार साहेबांनी सांगितलं तुम्ही तयारी करा, तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढा, लोकसभेचे तुम्हीच उमेदवार आहे। त्यांनी तयारी केली आणि वेळेवर पुतणे साहेब आले आणि दादांना तिकीट मिळालं आणि तेव्हापासनं या इंदापूरला आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी समजून, या बारामतीला आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी समजून पवार साहेबांनी राजकारण चालवलंय। मगाशी राम शिंदे सांगत होते खरं आहे, लोकसभेच्या निवडणुका आल्या एक उजवीकडे एक डावीकडे आणि विधानसभेच्या निवडणुका आल्या की दोन आमोरा समोर। आताही हेच राजकारण होणार आहे। मी तर या ठिकाणी खुलेआम हर्षवर्धन पाटलांना सांगतो, हर्षवर्धन पाटील तुम्ही कितीही त्यांच्या पालख्या उचला, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला चितपट केल्याशिवाय ते काय सोडत नाही। आता तुमच्याकडे येतील, हातपाय जोडतील। आता साहेब आले, ताई आल्या, दादाही आले, छोटे मालक, मोठे मालक, आडवे मालक, उभे मालक, सगळे मालक तुमच्याकडे आले। सगळे मालक येतील आणि त्यानंतर जेव्हा विधानसभेची निवडणूक येईल त्यावेळेस हे सगळे मालक तुमचे मालक बनतील आणि तुम्हाला पुन्हा घरी बसवल्याशिवाय राहणार नाही। तुमचा निर्णय तुम्ही करा, आम्ही काय तुमच्या निर्णयाला बांधील नाही आहोत, पण शेवटी कधीतरी मित्र होतात म्हणून मित्रत्वाचा सल्ला देतो। अरे 91 साली चालू झालं आणि 2019 सालात तुम्हाला समजत नसेल तर तुमचा वाली कोण आहे तुम्हीच त्याचा निर्णय करा। पण बंधू भगिनींनो, इंदापूरच्या जनतेनं ठरवलंय हे विश्वासघाताचं राजकारण आता संपवायचं आहे। याला दादानी सांगायचं, त्याला ताईनी सांगायचं, याला साहेबांनी सांगायचं, याला भावानी सांगायचं। आता हे राजकारण चालणार नाही। आता खुलेआम राजकारण चालेल, खुलेआम। आणि इंदापूरची जनता आता खुलेआम भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रासप, रिपाई या महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील। जानकर साहेब तुमची खंत खरी आहे। मागच्या वेळी इंदापूरचा आशीर्वाद मिळाला असता तर मागच्याच वेळेस इतिहास घडत होता। घडता 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 इंदापूरच्या दाराशी आला, थोडा थांबला आणि बारामतीत अटकला। पण आता ह्या वेळेस तो थांबणार नाहीये। कांचनताईच्या पाठीशी तुम्ही देखील आहे। त्यामुळे आता हा जो काही विजयाचा घोडा इंदापूरमध्ये ज्यावेळेस येईल हा घोडा थांबणार नाही। या घोड्याला दुप्पट वेग आता इंदापूर देईल आणि इंदापूरच्या माध्यमातून हा विजयाचा घोडा बारामती सर केल्याशिवाय राहणार नाही। अरे हे इंदापूर माझं देखील आहे। या ठिकाणी माझं कुलदैवत आहे। नीरा नरसिंगपूरच्या नरसिंहाला साकडं घातल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही। त्या नीरा नरसिंगपूरमध्ये माझा 10 पिढ्याचा इतिहास आहे। माझ्या 10 पिढ्या ज्याला पाहायच्या असतील तिथे जाऊन पाहू शकता। त्यामुळे माझा तालुका देखील आहे।
आणि म्हणून माझ्या नीरा नरसिंगपूरच्या नरसिंहाला मी साकडं घातलंय की बाबा नरसिंहा, इतके वर्ष तू त्यांना आशीर्वाद दिला पण त्यांनी काहीच केलं नाही. आता आम्हाला आशीर्वाद दे, इंदापूरच्या जनतेला आशीर्वाद दे आणि ही सुबुद्धी दे की इंदापूरची जनता आपलं कोण आहे हे समजेल आणि त्या आपल्याच्या पाठीशी जाईल. आणि ही जी सभा आहे ना, या सभेतनं आता मला स्पष्टपणे दिसतंय की इंदापूरच्या जनतेचा फैसला झालाय. आता इंदापूरची जनता ही परिवर्तन करवणार आहे, या ठिकाणी इतिहास घडवणार आहे. आणि बंधू भगिनींनो, तुम्हाला सांगतो, इतिहास तर लिहिला जाणार आहे, पण इतिहास लिहिताना त्या इतिहासामध्ये तुम्ही इतिहासाचे साक्षीदार होतात की इतिहास तुम्ही घडवणारे होतात हे देखील ठरवता येणार आहे. आणि उद्या जेव्हा हा इतिहास घडेल आणि इंदापूरचे लोक आपल्या कच्च्या बच्चांना 10, 20, 25 वर्षांनी सांगतील, होय बारामतीत इतिहास घडला होता, त्यावेळेस म्हणता आलं पाहिजे तो इतिहास घडवणारा मी देखील होतो, माझ्यामुळे तो इतिहास घडला. नाहीतर म्हणाल इतिहास तर घडत होता पण मी तंबाखू चोळत बसलो होतो, मला वेळच नव्हता, मला समजलंच नाही. असं नका म्हणू, हा इतिहास मी घडवलाय. आपल्या कच्च्या बच्चांना सांगा, होय बारामतीच्या जोखडातनं इंदापूरला मुक्त केलं, तो इतिहास मी घडवला, तो इतिहास मी घडवला हे सांगण्याची तुम्हाला संधी या निवडणुकीने दिली आहे. काय अवस्था आहे बघा. पहिल्यांदा अशी अवस्था आली, राष्ट्रवादीचे कॅप्टन पॅड बांधले, डोक्याला हेल्मेट लावलं, हातामध्ये ग्लोव्ज घातले, बॅट हातामध्ये घेतली आणि बहाडाच्या पिचवर उतरले आणि म्हणाले मीच ओपनिंग बॅट्समन आहे, आता सेंचुरी मारतो, चौके छक्के मारतो. बॅट हातात हलवली, जोरदार टाळ्या वाजवल्या, सगळे भक्त म्हणाले साहेब आले, साहेब आले, आता सेंचुरी होणार, सेंचुरी होणार. पण समोरून मोदींची अशी गुगली दिसली की साहेबांनी सांगितलं आता मी खेळतच नाही, मी मॅच मधनं बाहेर होतो आणि 12वा खेळाडू म्हणून पॅव्हेलियन मध्ये बसतो. साहेब 12वे खेळाडू झाले. बंधू भगिनींनो, मोदीजींनी परवा म्हाड्याच्या सभेत सांगितलं, पवार साहब को हवा का रुख पता चलता है, हवा कहाँ बह रही है ये पवार साहब को समझ में आता है. पवार साहेबांच्या लक्षात आलं यावेळची हवा मोदींच्या दिशेने चालली आहे. म्हाडा असो का बारामती, सगळी हवा मोदींच्या दिशेने आहे. आणि म्हणून पवार साहेबांनी निर्णय केला, ऍक्सिडेंट होण्यापेक्षा यू टर्न घेतलेला बरा. यू टर्न घेतला आणि पॅव्हेलियन मध्ये जाऊन बसले. बंधू भगिनींनो, ही अवस्था कॅप्टनची आहे, तर बाकी खेळाडू आमच्या सोबत काय मॅच खेळतील. कॅप्टनच खेळायला तयार नाही. अरे आम्ही तर असा उमदा उमेदवार या ठिकाणी उतरवलाय, आमची झाशीची राणी आहे, आपल्याला माहिती आहे. त्या काळी म्हणायचे बुंदेले हर बोलो के मुंह से हमने सुनी कहानी थी, अरे खूप लढी मर्दानी वो तो झाशी वाली राणी थी. ती झाशीची राणी या बारामतीच्या मैदानात आम्ही उतरवली आहे. पण बंधू भगिनींनो, एक गोष्ट मान्यच केली पाहिजे, पवार साहेबांनी मोदी साहेबांच्या काही गोष्टी तर मान्यच केल्या आहेत, काही गोष्टींची अंमलबजावणी पवार साहेबांनी सुरूच केली आहे. आमचे मोदी साहेब म्हणतात बेटी बचाव, बेटी बचाव, बेटी बचाव. पवार साहेब आता म्हणतात बेटी बचाव, बेटी बचाव, बेटी बचाव. आमच्या सुप्रिया ताईंनी देखील काही गोष्टी पवार साहेबांना आमच्या मोदी साहेबांकडून शिकून घेतल्या. काय म्हणाले मोदी साहेब? पाकिस्तानला म्हणाले तुला घरात घुसून मारीन, म्हणाले ना पाकिस्तानला. सुप्रियाताई म्हणायला लागल्या घरात घुसून मारीन. आहे का शेवाळे? काय काळजी करू नका शेवाळे, काय काळजी करू नका. आमच्या आठवले साहेबांनी सांगितलं घुसण्याचे दिवस गेले, आता ते दिवस राहिले नाही. आता आठवले साहेबांसारखा व्यक्ती आपल्या सोबत आहे आणि त्यांनी सांगितलंय कोणाला घुसूच देणार नाही, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. पण आता इतकी अवस्था आमच्या साहेबांची वाईट झाली की आमच्या साहेबांना भाषण द्यायलाही किरायाने लोक घ्यावे लागतात.
तुम्हाला माहिती आहे, पूर्वी सायकल किरायाने मिळायची, मोटरसायकल किरायाने मिळायची, मोटर गाडी किरायाने मिळायची. आमच्या पवार साहेबांनी रेल्वेचं इंजिन किरायाने घेतलाय. रेल्वेचं इंजिन किरायाने घेण्याची वेळ आली. पवार साहेबांना माहितीच नाही हे जे रेल्वेचं इंजिन आहे ना, बंद पडलेलं इंजिन आहे. हे पुढे जात नाही मागे जात नाही. त्या इंजिनची सगळी हवा विधानसभेत निघून गेली, उरली सुरली जिल्हा परिषदेत निघून गेली, याचे पुरजे महानगरपालिकेत संपले आणि लोकसभेत यांचा एक उमेदवार देखील नाही. पण बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, लग्न कोणाचं आहे आणि नाचतं कोण आहे, अशा प्रकारची अवस्था आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बंधू भगिनींनो, हे बंद पडलेलं रेल्वेचं इंजिन हे किरायाने घेतलं तरी आमच्या काकांना या ठिकाणी काहीच मिळू शकणार नाही. पंकजाताई या ठिकाणी आल्यात. तुमच्याकडे सुप्रियाताई आहेत, तर आमच्याकडे पंकजाताई आहेत. आता एक सभा घेऊन त्या या ठिकाणी आल्या आहेत. आणि म्हणून बंधू भगिनींनो, हे जे बंद पडलेलं इंजिन आहे, जे काकांनी हातामध्ये घेतलंय, ते देखील आता त्यांना तारू शकत नाही. या ठिकाणी परिवर्तन होणारच आहे. आज तुम्ही बघा, या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारचं काम चाललंय, आपण बघितलं. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज गरीब कल्याणाच्या ज्या योजना चालल्या आहेत, या ठिकाणी जनधन सारखी योजना, या देशातल्या 34 कोटी कुटुंबांना बँकेचं खातं हे मोदीजींनी दिलं. हे 34 कोटी लोक कोण होते? हे 34 कोटी ते लोक होते जे बँकेच्या दारात गेले तर चपराशी देखील आत घेत नव्हता. त्या 34 कोटीला बँकेचं खातं मिळालं. आमचे राष्ट्रवादीचे नेते म्हणाले, खातं मिळालं तर कोणचं मोठं झालं. पण मोदी साहेबांच्या मनात वेगळंच होतं. स्वर्गीय राजीव गांधी ज्यावेळी देशाचे पंतप्रधान होते, राजीवजी म्हणायचे, मी दिल्लीवरनं 1 रुपया पाठवतो, शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये केवळ 15 पैसे पोचतात. 85 पैसे व्यवस्था खाते, भ्रष्टाचार खातो, दलाल खातात. मोदीजींनी सांगितलं, न खाऊंगा न खाने दूंगा, 1 रुपया दिल्लीहून पाठवेल तर बंदा 1 रुपया शेवटच्या माणसाच्या खात्यात जाईल. या जनधन योजनेच्या माध्यमातून 80,000 कोटी रुपये गरीब माणसाच्या खात्यामध्ये देण्याचं काम मोदीजींनी केलं. तुम्ही बघा, या ठिकाणी आता सगळ्या योजना खात्यामध्ये आहेत. शेतीचं अनुदान खात्यामध्ये, विम्याचं अनुदान खात्यामध्ये, घरकुलाचे पैसे खात्यामध्ये, शौचालयाचे पैसे खात्यामध्ये, सामाजिक न्यायाचे पैसे खात्यामध्ये, शैक्षणिक सवलती खात्यामध्ये. आता कुणाकडे चक्रा माराव्या लागत नाही. कोणी तलाठी नाही, तहसीलदार नाही, आबू नाही, बाबू नाही, टाबू नाही, कोणी दलाल नाही. थेट खात्यामध्ये पैसे या देशातली भ्रष्टाचारी व्यवस्था संपवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं. आज आपण बघा, स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून घरोघरी शौचालय झाले. मोदीजी जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले, केवळ 45% घरात शौचालय होतं. आज 98% घरामध्ये शौचालय आहे. आमच्या आया बहिणींना बाहेर जावं लागत नाही. आज तुम्ही बघितलं असेल, उज्ज्वलाच्या माध्यमातून 13 कोटी घरांमध्ये गॅस देण्याचं काम मोदीजींनी केलं. ज्या गरीबाला चुलीवर अन्न पकवावं लागवायचं, आमच्या माता भगिनींचे डोळे रक्तबंबाळ व्हायचे, रोज त्यांना धूर खावा लागायचा, आज त्यांना गॅस देण्याचं काम मोदीजींनी केलं. या देशातल्या प्रत्येक गरीबाला घर देण्याचं काम मोदीजींनी केलं. कोट्यावधी लोकांना घरं मिळत आहेत. या महाराष्ट्रामध्ये 10 लाख घरांची निर्मिती होते. 5 लाख घरं शहरात आम्ही बांधतोय, 10 लाख घरं ग्रामीण मध्ये बांधतोय. 5 लाख घराचं काम पूर्ण झालंय. ज्याचा जो प्लॉट नाही त्याला प्लॉट घेऊन देतोय, ज्याचं अतिक्रमण आहे ते अतिक्रमण नियमित करून देतोय. कच्चं घर असेल 2.5 लाख रुपये देतोय, बांधकाम कामगार असेल 4.5 लाख रुपये देतोय. प्रत्येक गरीबाला प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घर देण्याचं काम मोदीजींनी केलं. आयुष्यमान भारत सारख्या योजनेच्या माध्यमातून देशातल्या 5 कोटी लोकांना या ठिकाणी दरवर्षी 5 लाखापर्यंतचं आरोग्याची सेवा मोफत देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला. ऑपरेशन असेल तर मोफत,
ओपीडी असेल तर मोफत, औषध असेल तर मोफत, इम्प्लांट असेल तर मोफत, प्रत्येक गोष्ट मोफत देण्याचा निर्णय झाला। केवळ 2 महिन्यामध्ये 20 लाख गरिबांचे ऑपरेशन मोदीजींच्या योजनेतनं झाले। आमचा जो गरीब माणूस आहे, हात ठेलेवाला आहे, शेतमजूर आहे, घरकाम करणारी बाई आहे, आमचा गवंडी आहे, या गरीब माणसाला श्रममेव जयते योजनेच्या माध्यमातून 60 वर्षाचा झाल्यानंतर 3000 रुपये पेन्शन देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला। आज या महाराष्ट्रामध्ये येत्या काळात 25 लाख लोकांना ही पेन्शन आपण देणार आहोत। आमचा शेतकरी जो शेतीमध्ये राबतो, हाडाचं काढं करतो, रक्ताचं पाणी करतो, पण जीवनाच्या शेवटी त्याला कुठली मदत नाही आहे। सरकारी नोकराला 1 तारखेला पगार आहे, रिटायर झाल्यावर पेन्शन आहे, माझ्या शेतकऱ्याला पेन्शन नाही आहे। मोदीजींनी निर्णय केला, या देशामध्ये आपलं सरकार आल्यानंतर आता भारत हा पहिला देश असेल, जगाच्या पाठीवरचा पहिला देश की ज्या देशामध्ये शेतकऱ्यांना देखील पेन्शन दिलं जाईल। बंधू भगिनींनो, शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचा निर्णय या भारत देशामध्ये मोदीजींनी घेतला। आज आपण बघा, या निमित्ताने विकासाची कामं असतील या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, एकीकडे बारामतीमध्ये काही भाग आपल्याला पूर्णपणे पाणीदार दिसतो, पण उरलेला भाग मात्र या ठिकाणी पाण्याकरता तडपताना दिसतो। या इंदापूरच्या 22 गावांचा प्रश्न असेल की जो अनेक वर्षापासून या ठिकाणी आहे। खरं म्हणजे आपण जर मुळशीच्या टाटा धरणाचा विषय यापूर्वी सोडवला असता तर ह्या 22 गावांचा प्रश्न संपला असता। बारामतीचा भाग असेल, इंदापूरचा भाग असेल, पुणे जिल्ह्यातला भाग असेल, हा पूर्णपणे आपल्याला सुजलाम सुफलाम दिसला असता, परंतु यांनी तो कधी सोडवला नाही। कारण यांना केवळ चिंता होती आपल्या भागाची, बाकी भागाची चिंता नव्हती। पण आता आम्ही समिती तयार केली आहे, राहुल दादा कुल यांना त्या समितीत ठेवलाय आणि त्या समितीच्या माध्यमातून हे समुद्रात वाहून जाणारं पाणी आपल्या गावापर्यंत कसं आणायचं, या 22 गावांना कसं द्यायचं, या इंदापूरची तहान कशी भागवायची, याचा निर्णय देखील आपलं सरकार या ठिकाणी घेणार आहे। बंधू भगिनींनो, आज आपण बघा, सिंचनाचे प्रश्न असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललंय। या ठिकाणी विकास आपल्याला दिसतोय तो आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललाय। इतके वर्ष तुम्ही साखर कारखानदारीवर बोलता, एक राहुल कुलचा कारखाना अडचणीत आला का पुणे बँकेने त्याला मदत केली नाही, तुमच्या कारखान्यांना मदत केली, पण पुणे बँकेने राहुल कुलच्या कारखान्याला का मदत केली नाही? कारण तुमच्या मनामध्ये या ठिकाणी पाप होतं, तुम्हाला राहुल कुलचा कारखाना बंद पाडायचा होता आणि म्हणून तुम्ही डुबणाऱ्या कारखान्याला मदती केल्या, पण जो चांगला कारखाना होता त्याला मदत केली नाही। पण राहुल कुल चिंता करण्याची गरज नाही, हे सरकार तुमच्या पाठीशी होतं, आपल्या सरकारनं निर्णय केला आणि आता राहुल कुलचा कारखाना कोणी बंद करू शकत नाही। पण माझा तुम्हाला सवाल आहे, या ठिकाणी आमचा जो ऊसाचा शेतकरी आहे, अरे तुम्हाला तर साखर धंद्यातलं कळत होतं, तुम्ही आरोप केला मोदींना काय कळतं, त्या मोदींनीच निर्णय घेतला, साखरेला मिनिमम सेलिंग प्राइस 31 रुपयाची फिक्स करण्याचं काम हे मोदीजींनी केलं। 10 वर्ष तुम्ही केंद्रात मंत्री होतात, तुम्ही करू शकला नाहीत, ते काम मोदीजींनी करून दाखवलं। आज या ठिकाणी ऊसाचे साखरेचे कारखाने चालले आहेत, FRP मिळतोय तो तुमच्यामुळे नाही, मोदीजींमुळे मिळतोय। कारण मोदीजींनी 31 रुपयाचा निर्णय घेतला नसता तर माझा शेतकरी आज रस्त्यावर आला असता। आज इथेनॉलचा निर्णय असेल, मोदीजींनी निर्णय घेतला, इथेनॉलच्या मुळे पुढच्या काळामध्ये साखरेचा भाव पडला तरी देखील FRPचा प्रश्न निर्माण होणार नाही, माझे कारखाने बुडणार नाही, माझा शेतकरी रस्त्यावर येणार नाही। हा निर्णय तुम्हालाही घेता आला असता, तुम्ही कृषी मंत्री होतात, तुम्ही घेऊ शकला नाहीत, तो निर्णय देखील मोदींनी घेतला। हजारो कोटी रुपयाचं सॉफ्ट लोन या साखर कारखानदारीला देण्याचा निर्णय हा मोदीजींनी घेतला। शेतकऱ्याच्या पाठीशी खऱ्या अर्थानं मोदीजींचं सरकार उभा आहे। सामान्य माणसाचे प्रश्न हे मोदीजींचं सरकार सोडवत आहे। पण बंधू भगिनींनो, यांची उभी हयात यातच गेली। साहेब आले की साहेब आले, साहेब आले, साहेब आले, साहेबांनी भाषण केलं, भाषण केलं, भाषण केलं, साहेब निघून गेले, निघून गेले, निघून गेले, हाती काय आलं, भोपळा आला, भोपळा आला, भोपळा आला।
अरे किती वर्ष भोपळा घेणार, किती वर्ष भोपळा घेणार? माझा तुम्हाला सवाल आहे, या ठिकाणी किती वर्ष यांच्या भाषणावर विश्वास ठेवणार? तेच ते सांगायचं आणि हाती भोपळा द्यायचा. आता भोपळ्याचे दिवस गेले, आता हे तुमचं सरकार आहे, हे तुम्ही चालवणारं सरकार आहे, हे तुमच्या करता काम करणारं सरकार आहे. आता भोपळा त्यांच्या हातामध्ये द्या, तुमच्या हातामध्ये नाही. आता तुमच्या हातात राज्य आणि त्यांच्या हातात भोपळा देण्याचे दिवस आहे. बंधू भगिनींनो, ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे. ही निवडणूक देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे. ही निवडणूक या देशाचा राजा निवडण्याची निवडणूक आहे. या देशाचा रक्षक निवडण्याची निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, या देशामध्ये एक मजबूत सरकार ज्या प्रकारे काम करताय असं सरकार आम्हाला हवं आहे. या देशाला मजबूर सरकार नको आहे. या देशाला पांगळं सरकार नको आहे. या देशाला घाबरणारं सरकार नको आहे. काय अवस्था होती या देशाची? बंधू भगिनींनो, या देशाची अवस्था अशी होती, कोणी यायचं आणि टपली लावून जायचं. या ठिकाणी आतंकवादी शिरायचे, आमच्याकडे बॉम्बस्फोट करायचे आणि निघून जायचे. आमचं सरकार काही देखील करत नव्हतं. 2008 साली मुंबईमध्ये आतंकवादी शिरले, आतंकवाद्यांनी बॉम्बस्फोट केले, किड्या मुंग्यासारखे आमचे माणसं मारले, लोकांमध्ये संतापाची लाट तयार झाली. काय झालं केलं तेव्हाच्या सरकारनं? तेव्हाच्या सरकारनं केवळ पाकिस्तानचा निषेध केला, मग तीव्र शब्दात निषेध केला. लोक संतापले तर युनायटेड नेशन मध्ये गेले, त्या ठिकाणी भाषण केलं. बघा बघा, तो पाकिस्तान आमच्या बाजूचा देश, आमच्या इथे येतो, हल्ला करतो, बॉम्बस्फोट करतो, तुम्ही जरा त्याला रागवा. म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये बंडूनी खंडूला मारायचं आणि खंडूनी बापाकडे जाऊन सांगायचं, बापू बापू बंडू मला मारतो, तुम्ही त्याला रागवा. अरे 125 कोटी लोकांचा देश, या देशाच्या प्रधानामध्ये ही हिंमत नव्हती की उभा राहिला आणि सांगेल, पाकिस्तान खबरदार, जर माझ्या देशामध्ये आला तर तुला ठोकून मारेन. हे सांगण्याची हिंमत या देशाच्या पंतप्रधानामध्ये नव्हती. पण वेळ बदलली, सरकार बदललं, मोदीजींचं सरकार आलं. मोदीजींच्या सरकारमध्ये उरीमध्ये हे पाकिस्तानी अतिरेकी घुसले, आमच्या सैनिकांना त्यांनी मारलं, आमच्या सैनिक शहीद झाले. सैनिक शहीद झाले याने लोक संतापले, संतापाचा आगडोंब उसळला. लोक म्हणाले बदला पाहिजे. मोदीजींनी सेनेला सांगितलं, सीमा पार जा, ठोकून काढा. आमच्या जाबाज सेनेनं सीमा पार पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्या ठिकाणी आतंकवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत करून टाकले, आतंकवादी मारून टाकले आणि आमची सेना सुखरूप परत आली. बंधू भगिनींनो, यापूर्वी जगाच्या पाठीवर 2च देश होते. एक देश होता अमेरिका आणि दुसरा देश होता इस्रायल. हे 2च देश असे होते की ज्या 2 देशाच्या सैनिकाला कोणी हात लावला तर ते घुसून मारत होते. आता या मालिकेमध्ये 3रा देश आला. त्या देशाचं नाव आहे तुमचा माझा भारत. भारत भारत. आता भारत कमजोर देश नाही आहे. बंधू भगिनींनो, या भारताच्या सेनेमध्ये ही ताकद नेहमीच होती, ही हिम्मत नेहमीच होती, ही जाबाज सेना आहे. पण जेव्हा जेव्हा ही सेना देशाच्या प्रमुखाकडे जात होते आणि सांगत होते आम्हाला परवानगी द्या, आम्हाला हल्ला करू द्या, देशाचे प्रमुख म्हणायचे थांबा, आम्ही चर्चा करतोय, आमची चर्चा होते, चर्चेपर्यंत थांबा. हे चर्चा करायचे, ते बॉम्बस्फोट करायचे. हा सिलसिला आपण बघितला. पण मोदीजींमध्ये ताकद होती, मोदीजींमध्ये हिम्मत होती. त्यांनी सांगितलं मी काय वाटेल ते होऊ द्या, तुम्ही जा, जो परिणाम होईल तो मी भोगेल, पण माझ्या सैनिकांचा बदला घेतलाच पाहिजे. आणि आमच्या सेनेनं घुसून तो घेऊन दाखवला. पण बंधू भगिनींनो, हे जे पाकिस्तान आहे ना, हे पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटीसारखं आहे. ही कुत्र्याची वाकडी शेपटी पुलवामामध्ये पुन्हा गेली. त्या पुलवामामध्ये आमच्या CRPFच्या 40 पेक्षा जास्त जवानांना त्यांनी त्या ठिकाणी शहीद केलं. पुन्हा देशामध्ये संतापाची लाट उठली. संपूर्ण देश म्हणाला यांना धडा शिकवा, या पाकिस्तानी आतंकवाद्यांना, या पाकिस्तानला धडा शिकवा. मोदीजीने आमच्या सैन्याला बोलवलं, सैन्य प्रमुखाला सांगितलं
सांगितलं, तुम्हाला अधिकार देतो, कधी जायचंय तुम्ही ठरवा, कसं जायचंय तुम्ही ठरवा, किती वाजता जायचंय तुम्ही ठरवा, कुठे जायचंय तुम्ही ठरवा. या भारताची सेना ही जाबाज सेना आहे, ही थकत नाही, ही झुकत नाही, ही विकत नाही. बंधू भगिनींनो, या सेनेनं रात्री 3:30 वाजता बालाकोट मध्ये हवाई हल्ला केला आणि त्या ठिकाणी पाकिस्तानी दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करून टाकलं, त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले आणि आमची सेना या ठिकाणी सुखरूप परत आली. बंधू भगिनींनो, आमची सेना आल्यानंतर देशाच्या लष्कर प्रमुखांनी या ठिकाणी घोषणा केली, होय आम्ही बालाकोट मध्ये त्या ठिकाणी जाऊन पाकिस्तानी अतिरेक्यांचे अड्डे उडवले. दुनियेने मानलं, अमेरिकेने मानलं, रशियाने मानलं, चीनने मानलं. दोनच लोक असे होते जे म्हणत होते पुरावा काय, पुरावा काय, पुरावा काय. एक होता पाकिस्तान, त्याची अवस्था अशी होती, सहनही होत नाही, सांगताही येत नाही, अवघड जागेचं दुखणं होतं. आणि दुसरी होती ही महाखिचडी. या महाखिचडीचे नेते हे रोज म्हणत होते पुरावा काय, पुरावा काय, पुरावा काय. अरे मी म्हटलं, तुम्ही जर आधी सांगितलं असतं ना, तर बालाकोट मध्ये जे रॉकेट सोडलं त्याच्यासोबत तुमचा एक नेता बांधून सोडला असता की जा त्या ठिकाणी आणि पहा कशा प्रकारे आमच्या सेनेनं शौर्य दाखवलं. बंधू भगिनींनो, एकीकडे आमच्या सेनेच्या शौर्यावर हे प्रश्नचिन्ह निर्माण करतायत आणि दुसरीकडे यांचे जाहीरनामे बघा. राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा म्हणतो या ठिकाणी पाकिस्तानशी लढाई करू नका, पाकिस्तानशी चर्चा करा, चर्चा करा, चर्चा करा. कोणीतरी पवार साहेबांना जाऊन सांगा, हा जुना भारत नाही आहे, हा मनमोहन सिंगांचा भारत नाही आहे, हा मोदीचा भारत आहे, हा चर्चा वगैरे करत नाही, आमचा एक ठोकला तर 4 ठोकल्याशिवाय हा भारत आता मागे वळत नाही. हे एकदा पवार साहेबांना जाऊन सांगा. यांचे जाहीरनामे बघा. ही महाखिचडी म्हणते आम्ही जर देशामध्ये निवडून आलो तर जम्मू काश्मीरमध्ये सैन्य कमी करू, आम्ही जर देशामध्ये निवडून आलो तर जम्मू काश्मीरमध्ये सैन्याला दिलेले अधिकार आम्ही कमी करू. बंधू भगिनींनो, काय अधिकार आहे आमच्या सैन्याला? 2च अधिकार आहे. पहिला अधिकार आहे, या ठिकाणी एखादा आतंकवादी शिरला तर त्याच ठिकाणी त्याला गोळ्या मारून ठार करण्याचा अधिकार आहे. आणि दुसरा अधिकार आहे, पाकिस्तानकडनं पैसे घेऊन जे भाडोत्री आमच्या सैन्यावर दगडफेक करतात त्यांना जेरबंद करण्याचा अधिकार आमच्या सैन्याला आहे. आणि ही महाखिचडी म्हणते हे अधिकार आम्ही काढून टाकू, म्हणजे आमच्या सैनिकांनी छाताड्यावर गोळ्या खायच्या, शहीद व्हायचं, पण बंदूक उचलायची नाही, असं जर महाखिचडी सांगणार असेल, हा भारत देश हे खपवून घेणार नाही. याच्या पलीकडे हे काय म्हणतात? याच्या पलीकडे हे म्हणतात आमच्या महाखिचडीचं सरकार आलं तर आम्ही या देशातनं 124A चा कलम काढून टाकू. 124A चा कलम काय आहे? 124A चा कलम आहे देशद्रोहाचा गुन्हा. देशद्रोहाचा गुन्हा. बंधू भगिनींनो, एखाद्यानं देशद्रोह जर केला तर 124A च्या खाली त्याला जेलमध्ये टाकता येतं. हे म्हणतात 124A काढून टाकू. एखाद्या व्यक्तीने उद्या जर हे म्हटलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मला मान्य नाही आहे, मी ते जाळून टाकेल, तर 124A च्या अंतर्गत त्याला 10 वर्षाकरता जेलमध्ये टाकता येतं. एखाद्याने म्हटलं भारताचा तिरंगा झेंडा मला मान्य नाही आहे, 124A च्या अंतर्गत त्याला जेलमध्ये टाकता येतं. बंधू भगिनींनो, आतंकवादी, नक्षलवादी, माओवादी 124A च्या अंतर्गत त्यांना जेलमध्ये टाकता येतं. आणि हे म्हणतात आम्ही 124A काढून टाकू. त्या दिल्लीच्या विद्यापीठामध्ये काही नालायक विद्यार्थ्यांनी नारे दिले, भारत तेरे तुकडे हो गए 50, पाकिस्तान जिंदाबाद. पोलिसांनी त्यांना 124A च्या अंतर्गत जेलमध्ये टाकलं. तर ही महाखिचडीला इतकं दुःख झालं. हे म्हणतात आम्ही देशद्रोहाचा गुन्हाच रद्द करू, 124A रद्द करू. माझा तुम्हाला सवाल आहे, या देशामध्ये जर देशद्रोह गुन्हा असणार नाही तर मग या देशामध्ये काय गुन्हा असणार आहे? आणि म्हणून ही साधी निवडणूक नाही आहे. एखादी कांचनताई निवडून आली काय, नाही आली काय, एखादा देवेंद्र फडणवीस हा मुख्यमंत्री राहिला काय, नाही राहिला काय, हा देश राहिला पाहिजे, माझा भारत राहिला पाहिजे. आणि म्हणून ही निवडणूक भारता करताय, माझ्या भारत देशा करताय. तुम्ही ज्या
ज्यावेळी कांचनताईच्या कमळाचं बटन दाबाल त्यावेळी मत कांचनताईला तर मिळणार आहे, पण ताकद थेट मोदींना मिळणार आहे। आणि तुमच्या मताच्या भरोशावर मोदीजी एका हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन आणि दुसऱ्या हातामध्ये भारताचं संविधान घेऊन या देशाला पुढे नेणार आहेत। आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, इंदापूरच्या लोकांनो, आता इतिहास घडवण्याची वेळ आली आहे। इतिहास घडवा। या ठिकाणी हे जे राजकारण आहे, जे या ठिकाणी एकमेकाला पाडण्याचं राजकारण आहे, जे विश्वासघाताचं राजकारण आहे, याला एकदा धडा शिकवा आणि आमच्या कांचनताईंना निवडून आणा, एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। लवकर जायचं असल्यामुळे पंकजा तुम्ही लगेच या आणि 5 मिनिटं इथे बोला।